नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात एक छोटासा संशय इतका मोठा ठरतो की अनेक वर्षाचं प्रेम, विश्वास आणि नातं एका क्षणात उद्ध्वस्त होतं. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा पश्चातापाशिवाय काही उरत नाही. आजची कथा आहे एका अशा स्त्रीची जिने अपमान सहन केला, खोटे आरोप सहन केले, घराबाहेर काढलं जाण्याचं दुःख सहन केलं, पण तरीही तिने हार मानली नाही. ती 6 महिन्यानंतर पुन्हा त्या घराच्या दारात उभी राहिली, सूड घ्यायला नाही तर सत्य जगासमोर आणायला. शेवटी तिच्या समोर नवरा हात जोडून उभा राहिला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मित्रांनो, विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येतो का? माफ करणं खरंच इतकं सोपं असतं का? आणि तुम्ही मृणालच्या जागी असता तर काय निर्णय घेतला असता? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल आणि मनात एक मोठा प्रश्न सोडून जाईल. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी आणि विचार करायला भाग पाडणारी कथा. अमोलने रागाच्या भरात मृणालचा हात घट्ट पकडला आणि तिला ओढत दरवाजापर्यंत नेलं. निघ माझ्या घरातून. आजपासून या घरात पुन्हा कधीही पाय ठेवायचा नाही, तो संतापाने ओरडला. मृणाल डोळ्यात अश्रू घेऊन पुन्हा पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. अमोल, माझं एकदा तरी ऐकून घे. मी काही चुकीचं केलेलं नाही. फक्त एकदा माझी बाजू समजून घे, ती विनवणी करत म्हणाली. पण अमोलच्या रागाने त्याचं भान हरपलं होतं. त्याने तिचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. तिला जोरात बाहेर ढकललं आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला. घरात उभी असलेली शारदाबाई थंड आवाजात म्हणाली, ज्या बाईला आपल्या नवऱ्याचा मान सन्मानाची किंमत नसते, तिचं शेवटी असंच होतं. मृणाल दरवाजा बाहेर बसून खूप वेळ रडत राहिली, पण त्या दिवशी तिच्यासाठी त्या घराचं दार पुन्हा एकदाही उघडलं नाही. मृणाल शेवटी पूर्णपणे खचून गेली. डोळ्यातून अश्रू वाहतच ती त्या घरातून निघून गेली. ती कुठे गेली, कशी गेली, तिच्यासोबत पुढे काय झालं याची कुणालाच काही कल्पना नव्हती. हळूहळू घरातलं सगळं पूर्वीसारखं सुरळीत झालं. अमोलनेही जणू मृणालला आपल्या आयुष्यातून कायमचंच पुसून टाकलं होतं. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक रिकामी जागा मात्र कायम बोचत होती. प्रत्येक रात्री तो एकटाच त्या वेदनेशी शांतपणे झुंज देत राहायचा. असं करत करत तब्बल 6 महिने निघून गेले. एके दिवशी दुपारची वेळ होती. शारदाबाई अंगणात निवांत बसल्या होत्या. इतक्यात दरवाजावर हलकासा ठोका पडला. कोण आहे? त्यांनी मोठ्याने विचारलं. त्या उठल्या आणि दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. क्षणभर त्या जागच्या जागी थिजून उभ्या राहिल्या. दारात मृणाल उभी होती, पण ह्यावेळी ती आधीसारखी अजिबात दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखाच साधेपणा होता, पण डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता. तिच्या एका हातात छोटीशी बॅग होती आणि दुसऱ्या हातात तिने एका लहानसं बाळ अलगद उचललं होतं. शारदाबाई न कळत एक पाऊल मागे सरकल्या. तू परत कशासाठी आली आहेस? मृणालने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे उत्तर दिलं, माझा हक्क घ्यायला. इतक्यात घरातून अमोल बाहेर आला. त्याची नजर मृणालवर पडली आणि पुढच्या क्षणी ती थेट तिच्या कुशीतल्या बाळावर जाऊन थांबली. तो काही क्षण नुकताच त्या बाळाकडे पाहत राहिला. हे बाळ, त्याचा आवाज थरारला. मृणालने कोणतीही भीड न बाळगता ठामपणे उत्तर दिलं, हे तुझंच बाळ आहे. जणू आभाळच कोसळलं होतं. अमोलचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? काय वाटेल ते बोलतेस? तो मोठ्याने ओरडला. 6 महिन्यांनी परत आली आहेस आणि आता म्हणतेस की हे माझं बाळ आहे? अमोल रागाने ओरडला. त्याच वेळी शारदाबाई लगेच म्हणाल्या, मी तर आधीपासूनच सांगत होते, ही मुलगी काही चांगली नाही. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात संताप दाटून आला. तिने स्वतःला सावरत ठाम आवाजात म्हटलं, बस आईसाहेब, खूप झालं आता. क्षणभर संपूर्ण अंगणात शांतता पसरली. मृणाल पुढे म्हणाली, ज्या दिवशी तुम्ही मला या घरातून बाहेर काढलं त्या दिवशी मी एकटी नव्हते. असं म्हणत तिने आपल्या कुशीतल्या बाळाला अलगद उंच केलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हे सुद्धा माझ्या सोबतच होतं, माझ्या पोटात. हे शब्द ऐकताच अमोलच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. म्हणजे त्यावेळी तू गरोदर होतीस?
त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. मृणालने शांतपणे मान हलवली. हो, पण त्या दिवशी मला स्वतःलाही याची कल्पना नव्हती. अमोल न कळत एक पाऊल मागे सरकला. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा झाला आणि आवाजही मंदावला. मृणालने अमोलच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात म्हटलं, मी आज परत आले आहे, पण तुझ्यासोबत पुन्हा संसार करायला नाही. क्षणभर थांबून तिने पुढे स्पष्ट शब्दात सांगितलं, मी फक्त हे दाखवायला आले आहे की मी आणि माझं बाळ तुझ्याशिवायही आनंदाने आणि स्वाभिमानाने जगू शकतो. हे ऐकताच शारदाबाई संतापाने थरथरू लागल्या. मग इथे आलीस तरी कशासाठी? त्या चिडून म्हणाल्या. मृणालने शांतपणे आपल्या हातातली बॅग खाली ठेवली. तिच्या आवाजात राग नव्हता, पण प्रचंड आत्मविश्वास होता. माझ्या मुलाला त्याचा हक्क मिळवून द्यायला आणि तुम्हा दोघांना तुमचं खरं रूप दाखवायला मी इथे आले आहे. अमोल पूर्णपणे हादरला होता. त्याची नजर सारखी त्या छोट्याशा बाळाकडे जात होती. जणू त्या निष्पाप चेहऱ्यात तो स्वतःचाच अंश शोधत होता. पण त्याला काहीच कळत नव्हतं. आनंद व्यक्त करावा की स्वतःच्या वागण्याची लाज वाटून घ्यावी. तोपर्यंत शेजारच्या काही बायका दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. सगळ्यांच्या नजरा आता त्या बाळावर खिळल्या होत्या. संपूर्ण अंगणात तशी शांतता पसरली होती की जणू प्रत्येकाचा श्वासच थांबला होता. मृणाल मात्र ह्यावेळी अगदी ताठ मानेने उभी होती. ती पूर्वीसारखी घाबरलेली किंवा खसलेली नव्हती. तिच्या आवाजात पहिल्यांदाच भीती नव्हती, तर आत्मविश्वास आणि स्वाभिमान होता. ती शांतपणे म्हणाली, त्या दिवशी तुम्ही माझं काहीही ऐकून घेतलं नाही. माझी बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. एक शब्दही न ऐकता मला या घराबाहेर काढलं. पण आज मी माझी सत्यकथा सांगायला आले आहे. शारदाबाई संतापाने थरथरत तिच्यावर ओरडल्या. खूपच जीभ चालायला लागली आहे तुझी. आधी हे सांग, या बाळाचा आमच्या घराण्याशी काय संबंध आहे? याचा पुरावा काय आहे? मृणालने कोणतीही घाई न करता आपल्या बॅगेतून एक फाईल काढली आणि ती सरळ अमोल समोर ठेवली. ही हॉस्पिटलची रिपोर्ट आहे. तारीख नीट बघ. ज्या महिन्यात तुम्ही मला घराबाहेर काढलं होतं त्याच महिन्याची आहे. अमोलच्या हातांना थरथर सुटली. त्याने कागद हातात घेतला. त्याची नजर भराभर त्या रिपोर्टवर फिरू लागली आणि पुढच्या क्षणी त्याची मान खाली झुकली. एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचं सगळं दृश्य उभं राहिलं. एका छोट्याशा गोष्टीवरून त्याने रागाच्या भरात सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. संशय, राग आणि अहंकार या तिन्ही गोष्टींनी त्याच्या डोळ्यावर पडदा टाकला होता. मृणाल शांत पण ठाम आवाजात पुढे म्हणाली, त्या रात्री माझ्यावर तू आरोप केला होतास की माझं दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. त्या निराधार संशयामुळे तू माझं एकही म्हणणं ऐकलं नाहीस आणि क्षणाचाही विचार न करता मला घराबाहेर ढकलून दिलंस. एकदाही तुझ्या मनात हा विचार आला नाही की मी कुठे जाईल, कशी राहील, कुणाचा आधार घेईल. मृणालचं बोलणं ऐकून अंगणात उभे असलेल्या बायका आपापसात कुजबुजू लागल्या. आता हळूहळू सगळं सत्य त्यांच्या समोर उलगडत होतं. अमोलने मान खाली घालत हळू आवाजात विचारलं, मग या 6 महिन्यात तू कशी राहिलीस? काय केलंस? मृणालच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता, फक्त वेदना दडल्या होत्या. ती शांतपणे म्हणाली, पहिले 2 दिवस मी रस्त्यावर काढले. त्यानंतर एक वृद्ध आजी मला भेटल्या. त्यांनी मला त्यांच्या छोट्याशा घरात आसरा दिला. तिथूनच मी नव्याने जगायला सुरुवात केली. भांडी घासली, कपडे धुतले, मिळेल ते काम केलं, फक्त जगण्यासाठी. असं म्हणत तिने आपल्या बाळाला आणखीन घट्ट कुशीत घेतलं. माझ्या पोटात हे बाळ होतं म्हणून मी कधीच हार मानली नाही. प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट मी एकटीने सहन केलं. या बाळाला जन्म दिला तेव्हाही तू माझ्या सोबत नव्हतास. हे शब्द ऐकताच अमोलच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याला खूप काही बोलायचं होतं, स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचं होतं, पण त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. शारदाबाई मात्र अजूनही हट्टाने म्हणाल्या, ठीक आहे, मान्य केलं की हे बाळ आमच्या घरचं आहे, पण आता अचानक इथे येऊन तुला काय सिद्ध करायचं आहे? मृणालने त्यांच्याकडे शांत नजरेनं पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली, मला काही सिद्ध करायचं नाही, मी फक्त हिशोब चुकता करायला आले आहे. अमोलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कसला हिशोब?
मृणालने पुन्हा आपल्या बॅगेत हात घातला. यावेळी तिने आणखीन एक कागद बाहेर काढला आणि तो सरळ अमोलच्या हातात ठेवला. हे घटस्फोटाचे कागद आहेत. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, आज मी हे नातं कायमचं संपवत आहे. हे ऐकताच अमोलच्या अंगावर जणू कोणी थंड पाणी ओतलं. हातातले कागद थरथरू लागले आणि चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेला. घटस्फोट? अमोलच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. हो. मृणालने कोणताही भाव न दाखवता शांतपणे उत्तर दिलं. ज्या घरात विश्वासच उरत नाही तिथे नातं फक्त नावापुरतं राहतं आणि अशा नात्यात मला आता एक क्षणही राहायचं नाही. हे ऐकताच शारदाबाई चिडून ओरडल्या, आणि ह्या बाळाचं काय? याला घेऊन काय करणार आहेस तू? मृणालने आपल्या बाळाकडे प्रेमाने पाहिलं आणि अतिशय शांत आवाजात म्हणाली, याला मी स्वतःच्या हिमतीवर वाढवेन, पण अशा घरात कधीच ठेवणार नाही जिथे जन्माआधीच त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. हे ऐकताच अमोल स्वतःला आवरू शकला नाही. तो पटकन तिच्या समोर येत म्हणाला, नको मृणाल, माझ्या एका चुकीसाठी मला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस. मला एक संधी दे. मी सगळं पूर्वीसारखं ठीक करून दाखवेन. मृणालने पहिल्यांदाच त्याला थांबवलं. चूक त्या दिवशी झाली नव्हती अमोल. ती काही क्षण थांबली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, खरी चूक त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी तू माझ्यावरचा विश्वास गमावला होतास. अंगणात उभे असलेले सगळे लोक निशब्द झाले. प्रत्येक जण मृणालचं एक एक वाक्य मन लावून ऐकत होता. मृणालने शेवटी एक नजर त्या घरावर टाकली, त्याच दरवाजाकडे जिथून 6 महिन्यापूर्वी तिला अपमानित करून बाहेर ढकललं गेलं होतं. मृणालने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, त्या दिवशी माझं एकही म्हणणं न ऐकता तू मला या घरातून बाहेर काढलं होतंस आणि आज मी माझी बाजू सांगून इथून कायमची निघून जात आहे. असं म्हणत तिने आपल्या बाळाला छातीशी आणखीन घट्ट धरलं आणि हळूहळू दरवाजाकडे चालू लागली. दरवाजापर्यंत पोहोचताच तिची पावलं क्षणभर थांबली. जणू तिच्या मनात अनेक आठवणी एकाच वेळी उसळून आल्या होत्या. काहीतरी आतून कायमचं तुटलं होतं, पण त्याच वेळी तिचा स्वाभिमान पुन्हा नव्याने उभ्या राहिला होता. तिने मागे वळून पाहिलं नाही, तरीही अंगणात उभे असलेल्या प्रत्येकाची नजर तिच्यावरच खिळली होती. अमोलने धीर एकवटला आणि घाईघाईने तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला, मृणाल, प्लीज थांब ना. फक्त एकदा माझं तरी ऐकून घे. मृणाल न थांबता शांत आवाजात म्हणाली, बोलायचं त्या दिवशी होतं जेव्हा मी ह्या दरवाजासमोर बसून रडत होते. तेव्हा माझं एकदा तरी ऐकायला हवं होतं. तिचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द अमोलच्या मनावर खोल जखम करत होता. अमोल तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, मृणाल, मी मान्य करतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण ते एका चुकीसाठी सगळंच संपवणार आहेस का? मला एक संधी तरी दे. मृणालने हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाली, हे नातं मी संपवलं नाही अमोल. ते त्या दिवशी संपलं होतं जेव्हा तू माझी बाजू न ऐकता मला या घराबाहेर ढकललं होतंस. इतक्यात शारदाबाई पुन्हा मध्ये पडल्या. बस झालं आता हे नाटक. जायचं असतील तर खुशाल जा, पण हे बाळ इथेच ठेवून जा. तो या घराचा वारस आहे. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात पहिल्यांदा संतापाची ज्वाला पेटली. ती त्यांच्याकडे रोखून पाहत ठाम आवाजात म्हणाली, कुठल्या अधिकाराने तुम्ही हे बोलत आहात? हा तुमच्या घरच्या रक्ताचा असेल, पण सर्वप्रथम तो माझा मुलगा आहे. मृणालने कोणताही विलंब न करता ठाम आवाजात उत्तर दिलं, जेव्हा मी या घराची सून होते तेव्हा या घरावर माझा काहीच अधिकार नव्हता. तुम्ही मला एका क्षणाचाही विचार न करता घराबाहेर काढलं आणि आज माझ्या मुलावर अधिकार सांगत आहात. तिचे शब्द ऐकून अंगणात उभे असलेले सगळे लोक निशब्द झाले. कुणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. अमोलने लगेच शारदाबाईंना थांबवत म्हटलं, आई बस कर आता. त्यानंतर तो मृणालकडे वळाला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मृणाल, मला खरंच सगळं पूर्वीसारखं करायचं आहे. तू जे सांगशील ते मी करेन, पण प्लीज ह्यावेळी तरी मला सोडून जाऊ नकोस. मृणाल काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली, जणू ती पहिल्यांदाच त्याच्या मनात डोकावून पाहत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली,
ठीक आहे, एक काम कर. हे एकदाच तिथे उभे असलेल्या सगळ्यांच्याच नजरा अमोलकडे वळाल्या. मृणाल पुढे म्हणाली, आज या सगळ्यांसमोर खरं काय आहे ते सांग. जर तू खरं बोललास तर मी इथून निघायचा निर्णय पुन्हा एकदा विचारात घेईन. अमोलचा चेहरा पटकन फिकट पडला. कोणतं खरं? मृणालने त्याच्या डोळ्यात डोळे घालत ठाम आवाजात म्हटलं, ज्या खोट्या गोष्टीमुळे तू माझ्यावर संशय घेतलास त्या संशयामागचं खरं कारण आज सगळ्यांसमोर सांग. अमोलची नजर खाली झुकली. त्याचे हात थरथर कापू लागले. शारदाबाई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, अरे ही काय बोलते आहे? मृणाल, कसले आरोप करते आहेस तू? मृणाल शांतपणे म्हणाली, त्या दिवशी तुमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये मी जे मेसेज पाहिले होते ते कोणाचे होते अमोल? अमोल गप्पच उभा राहिला. त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. मृणाल पुढे म्हणाली, सीमाचे होते ते मेसेज. तुझी खूप आठवण येते, लवकर भेट. हे शब्द मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी वाचले होते. हे एकट्या शारदाबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अमोल, हे काय ऐकते आहे मी? अमोल आता पूर्णपणे कोसळला होता. त्याने थरथरत्या आवाजात मान खाली घालत कबूल केलं, हो, ते मेसेज खरे होते. मृणालच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण आवाज मात्र अजूनही ठाम होता. स्वतःची चूक लपवण्यासाठी तू माझ्यावर संशय घेतलास, माझ्या चारित्र्यावर बोट ठेवलंस आणि स्वतः निर्दोष असल्याचा आव आणत मला घराबाहेर काढलंस. हे एकदा संपूर्ण अंगणात मृत शांतता पसरली. कोणीही काही बोलत नव्हतं. प्रत्येक जण अमोलकडे अविश्वासाने पाहत उभा होता. इतक्यात मृणालने आणखीन एक धक्कादायक सत्य सगळ्यांसमोर उघड केलं. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आणि आज मी इथे आणखीन एक सत्य सांगायला आले आहे. ज्या संशयाच्या आधारावर तू मला या घरातून बाहेर काढलं होतंस तो संशय सुद्धा खोटाच होता. क्षणभर थांबून तिने शारदाबाईंकडे पाहिलं आणि तुझी चूक लपवण्यासाठी फक्त तूच नाही, आई साहेबांनीही त्यात पूर्ण साथ दिली होती. अमोलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय म्हणते आहेस तू? मृणाल पुढे म्हणाली, अमोल, माझ्या मोबाईलवर जे घाणेरडे मेसेज यायचे ते कुणा परक्या माणसाने पाठवले नव्हते. तिचे पुढचे शब्द ऐकून अंगणात जणू वीजच कोसळली. ते मेसेज आई साहेबांनीच पाठवले होते. काय फालतू बोलते आहेस? शारदाबाई संतापाने ओरडल्या. पण मृणालचा आवाज अजूनही शांत होता. नंतर मी त्या नंबरची चौकशी केली तेव्हा मला कळलं की तो नंबर आई साहेबांचाच होता. त्यांनी एका अनोळखी मुलाचं नाव वापरून मला मुद्दाम मेसेज पाठवले, कारण त्यांना माहित होतं की एक दिवस तू ते मेसेज वाचशील आणि माझ्यावर संशय घेशील. मृणालने हे सत्य अमोल समोर मांडताच जणू त्याच्या आयुष्याचा पाया एका क्षणातच कोसळला. त्याच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. तो वारंवार आपल्या आईकडे पाहू लागला, जणू त्या लगेच म्हणतील हे सगळं खोटं आहे. पण शारदाबाईंची खाली झुकलेली नजरच सगळं सत्य सांगून जात होती. आई, हे खरं आहे का? अमोलचा आवाज थरथरत होता. शारदाबाईंकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्या पूर्णपणे गप्प होत्या, पण त्यांची ही शांतता सगळ्यात मोठी कबुली ठरत होती. अमोलच्या हातातून जणू सगळंच निसटून गेलं. त्याने एकोमागोमाग केलेल्या प्रत्येक चुकीची जाणीव आता त्याला स्पष्टपणे होत होती. निराधार संशय, राग, अहंकार आणि आईच्या बोलण्यावर डोळे झाकून ठेवलेला विश्वास, यामुळे त्याने स्वतःचं घर, स्वतःचं प्रेम आणि स्वतःचं लेकरू या सगळ्यांनाच गमावलं होतं. त्या क्षणी त्याला स्वतःपेक्षा मोठा दोषी दुसरा कोणीच वाटत नव्हता. जिच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवायला हवा होता, त्याच पत्नीला त्याने तिची बाजू ऐकून न घेता, सत्य जाणून न घेता घराबाहेर काढलं होतं. आणि हे सगळं एका खोट्या कटामुळे घडलं होतं. अमोलचं मन अपराधीपणाने भरून आलं. तो तिथेच गुडघ्यावर बसला, दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि रडतच म्हणाला, मी हे काय करून बसलो? मृणालचा प्रत्येक शब्द आता त्याच्या मनावर हातोड्याच्या घावासारखा बसत होता. अमोलच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. मला काही समजलं नाही मृणाल, मी खूप मोठी चूक केली. मृणालने शांतपणे मान हलवली. नाही अमोल, तुला सगळं समजत होतं, पण सत्य स्वीकारण्याचं धैर्य तुझ्यात नव्हतं. म्हणून तू विश्वासापेक्षा संशयावर विश्वास ठेवला.
काही क्षण संपूर्ण अंगणात पुन्हा शांतता पसरली. मग मृणालने सगळ्यांकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, आज मी या घरात परत आले आहे. ते तुमच्या सोबत राहण्यासाठी नाही, तर फक्त इतकंच दाखवण्यासाठी की सत्य कितीही उशिरा समोर आलं तरी ते लपून राहत नाही. आणि उद्या पुन्हा कोणत्याही निष्पाप स्त्रीला तिची बाजू ऐकून न घेता केवळ संशयाच्या आधारावर घराबाहेर काढलं जाऊ नये. म्हणून मी आज हे सगळं सगळ्यांसमोर सांगितलं. मृणालने आपल्या बाळाला अलगद सावरलं आणि पुन्हा एकदा दरवाजाकडे पावलं टाकली. अमोलने शेवटचा प्रयत्न करत हाक मारली, मृणाल, अजूनही मला एक संधी मिळू शकत नाही का? मृणालची पावलं क्षणभर थांबली. यावेळी तिने हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. ती शांत आवाजात म्हणाली, संधी तेव्हाच मिळते अमोल, जेव्हा विश्वास अजून जिवंत असतो. क्षणभर थांबून तिने पुढे म्हटलं, पण ज्या नात्यात विश्वासच मरून जातो तिथे जिवंत राहतं ते फक्त त्या नात्याचं निर्जीव ओझं. हे ऐकताच अमोल तिथेच निशब्द उभा राहिला. त्याच्याकडे आता बोलण्यासाठी शब्द नव्हते, ना स्वतःचं समर्थन करण्याचं धैर्य. मृणाल पुन्हा पुढे चालू लागली. तेवढ्यात अमोलने पुन्हा एकदा आर्त आवाजात हाक मारली, मृणाल, थांब ना प्लीज. मृणाल पुन्हा थांबली, पण यावेळी मागे वळायला तिने काही क्षण घेतले. जणू तिच्या मनात शेवटचं एक वादळ सुरू होतं. अमोल घाईघाईने पुढे आला आणि मृणाल समोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यातला पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मृणाल, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी ते मान्य करतो, पण मला एक संधी दे. मी सगळं पुन्हा पूर्वीसारखं करेन. तुला आणि आपल्या बाळाला पुन्हा घरी घेऊन येईन. मृणालने त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. मध्ये एकदाही त्याला थांबवलं नाही. मग ती शांत आवाजात म्हणाली, घर? अमोल लगेच म्हणाला, हो, आपलं घर. मृणालच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली, पण त्या हसण्यात वेदना होत्या आणि त्या शब्दांनी अमोलचं मन आणखी तुटलं. ती म्हणाली, ज्या दरवाजातून एका निरापराध स्त्रीला अपमानित करून बाहेर ढकललं जातं त्या जागेला घर म्हणत नाहीत अमोल. त्या फक्त 4 भिंती असतात. अमोलकडे याचं उत्तर नव्हतं. तो निशब्द उभा राहिला. मृणाल पुढे म्हणाली, आज तुला पश्चाताप होत आहे कारण सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. पण जर हे सत्य कधीच समोर आलं नसतं तर कदाचित आजही तुला वाटत असतं की दोष माझाच होता. मृणाल पुढे म्हणाली, पण जर मी आज इथे परत आलेच नसते तर तुझी चूक तुला कधीच कळली असती का? तू कधी स्वतःला दोषी मानलं असतंस का? या प्रश्नाचं उत्तर अमोलकडे नव्हतं. त्याने फक्त मान खाली घातली. त्याची शांतताच त्याच्या अपराधाची कबुली देत होती. काही क्षण दोघांमध्ये निशब्द शांतता पसरली. मृणालने आपल्या बाळाला अलगद सावरलं आणि ठाम आवाजात म्हणाली, मी आज इथे काही घ्यायला आलेली नाही, मी काहीतरी देण्यासाठी आले आहे. अमोलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय काय देण्यासाठी आली आहेस? मृणालने त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे उत्तर दिलं, तुला स्वातंत्र्य. हे शब्द ऐकताच अमोलच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याचा आवाज थरथरला. आणि आपल्या बाळाचं काय? मृणालने आपल्या बाळाकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या छोट्याशा चेहऱ्यावरून तिने अलगद हात फिरवला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हा माझा मुलगा आहे आणि मी त्याला अशा वातावरणात कधीच वाढवणार नाही जिथे प्रत्येक क्षणी त्याच्या अस्तित्वावर आणि त्याच्या आईच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाईल. हे ऐकताच शारदाबाईही हळूहळू दरवाजापर्यंत आल्या, पण ह्यावेळी त्यांच्या आवाजातला कठोरपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मृणाल, आमच्याकडून चूक झाली. रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो. शक्य असेल तर आम्हाला माफ कर. मृणालने अत्यंत नम्रपणे पण ठाम स्वरात त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं. आई साहेब, चूक फक्त शब्दांमुळे होत नाही, चूक माणसाच्या विचारांमध्ये असते आणि मला वाटतं ते विचार अजूनही बदललेले नाहीत. हे ऐकताच शारदाबाई निशब्द झाल्या. त्यांच्या नजरा खाली झुकल्या. मृणालने शेवटची एक नजर त्या घरावर टाकली. त्या घरावर ज्यासाठी तिने आपल्या आयुष्यातील 5 मौल्यवान वर्ष दिली होती, पण बदल्यात तिला मिळाला होता अपमान, संशय आणि असह्य वेदना. आणि एका दिवसात सगळं संपलं. मृणालने शेवटचं त्या घराकडे पाहिलं आणि शांतपण ठाम आवाजात म्हणाली,
आजपासून मी या दरवाजावर पुन्हा कधीच येणार नाही, ना माझ्या मजबुरीमुळे ना माझ्या हक्कासाठी. अमोलने डोळ्यात पाणी आणत धीर करून विचारलं, मृणाल, मला कधी आपल्या मुलाला भेटण्याचा अधिकार मिळेल का? मृणाल काही क्षण शांत राहिली, मग त्याच्याकडे पाहत म्हणाली, ज्या दिवशी तुला हे समजेल की हे नातं फक्त रक्ताच्या नातेने नाही तर विश्वासाने टिकतं, त्या दिवशी तू माझ्या मुलाला भेटायला येऊ शकतोस. इतकं बोलून ती वळली आणि ह्यावेळी तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती आपल्या बाळाला कुशीत घेऊन आत्मविश्वासाने पुढे चालत राहिली. अमोल मात्र तिथेच उभा राहिला, ह्यावेळी खऱ्या अर्थाने एकटा. संपूर्ण अंगणात शांतता पसरली होती, पण त्या शांततेत त्याला एक सत्य स्पष्टपणे ऐकू येत होतं. ज्या दिवशी विश्वास तुटतो त्याच दिवशी नातंही संपतं. आणि मृणालने त्या दिवशी एक निर्णय कायमचा घेतला होता. आता ती कोणाच्याही आधारावर जगणार नव्हती. ती स्वतःच्या स्वाभिमानाच्या, स्वतःच्या कष्टाच्या आणि स्वतःच्या हिमतीच्या बळावर आयुष्य जगणार होती. तिच्या आयुष्यात आता अश्रूंना नाही तर आत्मसन्मानाला स्थान होतं. अमोल अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मृणालकडे पाहत राहिला, पण यावेळी त्याच्याकडे ना कोणतं स्पष्टीकरण होतं ना कोणता प्रश्न होता. तो फक्त मनाला पोखरणारा पश्चाताप. पण तो पश्चातापही आता उशीर झाला होता. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, प्रत्येक कथेचा शेवट फक्त आनंदाचा असेलच असं नाही. काही कथा अशा असतात ज्या संपल्यानंतरही आपल्या मनात अनेक प्रश्न कायमचे सोडून जातात. आजची कथा ही त्यापैकीच एक आहे. या कथेतून आपल्याला एक खूप मोठा धडा मिळतो. विश्वास तुटला की कोणतंही नातं टिकू शकत नाही. राग, अहंकार आणि संशयाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही. आता मला एक प्रश्न तुम्हा सर्वांना विचारायचा आहे. जर तुम्ही मृणालच्या जागी असता तर अमोलला पुन्हा एक संधी दिली असती का? की स्वाभिमानाला प्राधान्य देऊन कायमचं दूर जाण्याचा निर्णय घेतला असता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा हृदयस्पर्शी वास्तवाला भेटणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह.